प्रेग्नन्सी राहण्यासाठी किती स्पर्म आवश्यक असतात असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो। तसं पाहायला गेलं तर एकच स्पर्म आणि एकच ओव्हम यांचा संयोग होऊन प्रेग्नन्सी राहते। मग तुम्ही आता म्हणाल की एकच स्पर्म पुरा आहे का? तर असं बिलकुल नाही। जरी एकच स्पर्म आणि एकच ओव्हम यांचा संयोग होऊन प्रेग्नन्सी राहत असेल तरी देखील स्पर्मची संख्या जास्त असणं आवश्यक आहे। याचबरोबर अजून काय आवश्यक असतं तर स्पर्मची क्वालिटी महत्त्वाची आहे, स्पर्मची मोटिलिटी महत्त्वाची आहे। मोटिलिटी म्हणजे स्पर्मला गती असणं आवश्यक आहे, स्पर्म हे वेगवान असणं आवश्यक आहे। असे संख्येने जास्त आणि वेगवान स्पर्म हे ओव्हमपर्यंत जातात आणि त्यातील जो अधिक ॲक्टिव्ह किंवा अधिक वेगवान आहे असा स्पर्म ओव्हम बरोबर संयोग होऊन प्रेग्नन्सी राहतील। आणि तुम्ही जर विचारतच असाल तर कमीत कमी किती स्पर्म आवश्यक असतात तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी कमीत कमी एका ml मध्ये 15 मिलियन स्पर्म असणं आवश्यक आहे। आणि इजॅक्युलेशनचा जर विचार करायला गेलं तर एका इजॅक्युलेशनमध्ये टोटल स्पर्मची संख्या कमीत कमी 39 मिलियन असणं आवश्यक आहे।